दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर मी ही गोष्ट अवर डेली ब्रेड ह्याचमध्ये वाचली होती की 11 सप्टेंबर 2001 वर्ल्ड ट्रेड सेंटर अमेरिकेतील 2 इमारती ह्याच्यावर दहशतवादी हल्ला झाला आणि त्या इमारती विमानांची टक्कर देऊन त्या पाडण्यात आल्या. त्या ठिकाणी एक स्टॅनली नावाचा ऑफिसर काम करत होता आणि तो काम करत असताना त्यांनी ते समोरून येणारं विमान बघितलं आणि इतक्या खालून ते येत होतं आणि त्याच दिशेला येत होतं. तो समजला की हे विमान आता आदळणार आहे आणि तो टेबलाखाली जाऊन लपला आणि नंतर ते टक्कर झाली आणि इमारत तशी हलायला लागली, पडायला लागली आणि त्याने तो देवाचा धावा करू लागला. त्यांनी सांगितलं की देवा तू आता मला वाचव, मी आता ह्या क्षणाला काहीच करू शकत नाही. आणि तो मदतीसाठी ओरडत असताना बाजूच्या एका खोलीतून एका त्याच्या सहकार्याने त्याचा आवाज ऐकला आणि तो आला आणि ते दोघंजण त्या पडत असलेल्या इमारतीतून मागच्या जिन्यावरून 80 मजले उतरून खाली आले आणि सुखरूप रस्त्यावर आले. देव आम्हाला अशा वेळेस मदत करतो. आपण लक्षात घ्या की स्तोत्रसंहिता 71 बघा, त्यामध्ये दावीद राजा म्हणत आहे की देव माझा आश्रय आहे, देव माझा आश्रय आहे. तो म्हणतो की परमेश्वरा माझ्या विनवणीकडे कान दे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा बरेच संकटे येतात, असे बरेच प्रसंग येतात, कठीण प्रसंग येतात, पण लक्षात ठेवा की देव आमच्यासोबत असतो. प्रत्येक संकट तो दूर करेलच असं नाही, परंतु त्या संकटामध्ये आपण असताना तो आमच्याबरोबर असतो. तो आमची प्रार्थना ऐकतो असा विश्वास आपण बाळगू शकतो आणि मग देव आपल्यासोबत चालतो. जसा एखादा लहान मुलगा अंधारामध्ये आपल्या वडिलांचा हात पकडल्यावर त्याला जसा विश्वास वाटतो, जसा आधार वाटतो, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या संगती चालण्याने आपल्याला तसा अनुभव येतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 71 आणि 12 वचन, साम 71 and verse 12. हे देवा माझ्यापासून दूर असू नको, हे माझ्या देवा माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.